श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी, भाग क्रमांक 29. याच सुमारास पालघरला अण्णासाहेब दांडेकर यांची धाकटी बहीण बेबूताई फारच आजारी होती. डॉक्टर व इतर सर्वांनी आशा सोडली होती. तिची शेवटची इच्छा पुरवावी म्हणून श्री अण्णासाहेबांनी पत्र लिहिले. त्या मुलीचाच आग्रह आहे तरी जाणे जरूर म्हणून पुण्याहून मुंबईत येऊन पालघरला गेलो. ती अगदी अंथरुणालाच खिळलेली होती. फारच क्षीण झालेली होती. आजारपणामुळे अत्यंत क्षीणता आली होती. केस गळलेले होते. ओळखू येत नव्हते. श्री महाराजांनी तिला धीर देऊन सांगितले की तू अगदी घाबरू नकोस. कोणी काय औषध देईल ते घ्यावे व शक्यतोवर कष्ट न होता नामस्मरण करीत जा. श्रीरामकृपेने बरे वाटेल. तेथील मंडळीस श्री म्हणाले, ही उठेल इतकेच नाही, हिचे लग्न होऊन तिला मुले बाळे होतील. त्याप्रमाणे तिचे एका चांगल्या डॉक्टरांशी लग्न लागले. मुले झाली आहेत व आनंदात संसार करीत आहे. आम्ही पुण्यात रानडे यांच्या वाड्यात राहत असताना बाबा लिमये म्हणून एक गृहस्थ श्रींच्या दर्शनास आले. मधून मधून येत असत. श्री महाराजांच्या बरोबर बराच वेळ बोलत बसत. श्री बाबा हे श्री संत रामभाऊ रानडे यांच्या कॉलेजातील सहाध्यायी होते. MA चा अभ्यास दोघेही करीत. पण घरगुती अडचणींमुळे, शरीर पीडेमुळेच बाबा परीक्षेला बसू शकले नाहीत. श्री रामभाऊंचे ते गुरुबंधू होते. ते अत्यंत समाधानी होते. त्यांचा प्रपंच पाहिला तर ते स्वतः, त्यांचे कुटुंब, एक मुलगा व एक मुलगी यांचे स्वतःचे डोळे बिघडलेले होते. पुढे पुढे त्यांना मुळीच दिसेनासे झाले. कोणास बरोबर घेतल्याशिवाय बाहेर जाणे शक्य नव्हते. नोकरी नव्हतीच. काही शिकवण्या होत्या त्याही प्रकृतिमानामुळे टिकत नव्हत्या. दुसरे कोणतेही उत्पन्न नाही. त्यांच्या पत्नी फार साध्वी होत्या. त्यांचेही समाधान वाखाणण्यासारखे होते. पूर्वीच्या काळच्या त्या मॅट्रिक होत्या, पण नोकरी मागे गेल्या नाहीत. मुलगा लहान होता, फारसे शिकला नाही. नोकरी थोडीशी लागली. वडिलांशी फारसे सख्य नव्हते. मुलीचे लग्नाबद्दल खटपट केल्यावर लग्न झाले. तिलाही सासूरवास होता. श्री बाबांचे राहण्याचे ठिकाणी वारा अगर ऊन मुळीच येत नव्हते. भर उन्हाळ्यात घरातील जमीन ओली चिंब असे. कोणी आपलेपणाने मदत केली तर खपत नसे. कोणी काही दिले अगर त्यास विशेष मान दिला तर म्हणत की असे चालले तर माझे येणे बंद होईल. अशा सर्व परिस्थितीत त्यांचे समाधान अलौकिक होते. श्री भगवंताच्या कृपेचेच लक्षण होय. श्री महाराजांचे त्यांच्यावर व त्यांचे श्रींवर अत्यंत प्रेम होते. त्यांना श्री महाराजांनी दर रविवारी सवडीप्रमाणे कोणची तरी पोथी वाचण्यास सांगितले होते. त्यांनी पोथी वाचण्यास प्रथम सुरुवात तारीख 20/10/1935 पासून सुरू केली. ते सुमारे 1 तास सांगत असत. नंतर श्रींचे प्रवचन होई. बाबा चांगला अभ्यास करून मुद्देसूद सांगत असत. श्री महाराजांचा मुक्काम पुण्यात असेपर्यंत आमचे बिराडी वाचत. त्यानंतर अण्णासाहेब मनोहर आजारी होते म्हणून तेथे वाचण्यास श्रींनीच विचारले. त्यांनी कबूल केले. असे हे वाचन बरोबर 12 वर्ष चालू होते. एक दिवसही खंड पडला नाही. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की बरोबर 12 वर्ष भरली त्याच दिवशी श्री महाराज पुण्यास होते व त्याची समाप्ती झाली. बाबा म्हणत, माझा कोणताही नेम इतका काळ चालला नाही. श्रींच्या आज्ञेने सुरुवात केली म्हणून 12 वर्ष काही अडचण न येता पार पडली. सन 1935ची दिवाळी ही पुण्यातील आजपर्यंत तरी शेवटची दिवाळी होती. मुंबईहून बरीचशी मंडळी पुण्यास आली होती व आनंदात दिवाळी झाली. ज्या बायका आल्या होत्या त्यांना श्रींनी खणाची ओवाळणी घातली व ज्यांना येता आले नाही त्यांना त्यांच्या यजमानांबरोबर पाठवले. श्रींनी अत्यंत प्रेम केल्याने मुंबईच्याच काय, जेथे जेथे श्री महाराज गेले तेथील लोकांना चटक लावून सोडली व आपलेसे करून घेतले. मुंबईहून माझी बदली पुण्यास फेब्रुवारी 1933 झाली. त्यावेळी आमच्या ऑफिसातील नियम होता की हेड ऑफिसमध्ये 3 वर्ष नोकरी झाली की त्यास बाहेरगावी पाठवायचे व ज्या ठिकाणाहून मनुष्य परत आला असेल तेथे पुन्हा पाठवायचे नाही. मला पुण्यात येऊन 3 वर्ष होऊन गेली. त्याप्रमाणे बदली होणार म्हणून ऑफिसातून सूचना तारीख 17/6
36ला मिळाली. माझी बदली नगरला होणार असे मी बाहेरून ऐकले. मला काळजी वाटू लागली. भाऊसाहेबांचे वय झालेले, अशा स्थितीत अगदी परके ठिकाणी जाऊन कसे काय होईल याची काळजी वाटू लागली. श्री महाराजांना विचारले. श्रींनी खटपट करण्यास सांगितले. ज्याच्या हातात बदली करण्याचे होते तो ख्रिश्चन होता. ते गृहस्थ फार कडक असून कोणाचेही ऐकून घेणारे नाहीत अशी त्यांची ख्याती होती. श्रींची आठवण करून ऑफिसचे मधले सुट्टीत ते बाहेरगावी जात होते. त्यांना भेटून सांगितले, माझे बदलीची सूचना मिळाली आहे. वडील वृद्ध असून फार अशक्त झाले आहेत. दुसरीकडे कोठे राहणे त्यांना शक्य नाही. तरी माझी बदली रद्द करावी व तसे करणे शक्य नसेल तर मुंबईस धाडावे. त्यावर ठराविक प्रश्न आलाच. तुम्ही मुंबईत जाऊन आला आहात ना? मी होकारार्थी उत्तर दिले. पण वडिलांच्या प्रकृतीसाठी विनंती करीत आहे असे सांगितले. त्यांनी मला ऑफिसातील त्यांच्या खोलीत बोलावले. मी तेथे गेल्याबरोबर त्या गृहस्थांनी कारकुनास बोलावून ह्यांना मुंबईला पाठवावे असे सांगितले. त्याप्रमाणे ऑगस्ट 36मध्ये माझी बदली पुन्हा मुंबईला झाली. मुंबई परिचित झाली होती. पूर्वीप्रमाणे भीती वाटत नव्हती. ह्या खेपेला श्री पांडुरंग बुवा नव्हते. तरी पण त्यांनी जुळवून ठेवलेले संबंध कायम होते. आम्ही मुंबईला जाणार हे ऐकून ज्यांचे घरात आम्ही राहत होतो त्यांचे मालक सदुभाऊ रानडे व त्यांची सर्व मंडळीस फार वाईट वाटले. श्री महाराजांनी त्यांना प्रेम लावून दिले होते. त्यांनी आम्हा सर्वांना जेवणास बोलवले. तीर्थरूप भाऊसाहेबांना शाल जोडी, मला रुमाल, प्रत्येकास काही ना काही दिले. मला म्हणाले की मी ज्योतिषास विचारले आहे. तुमची बदली लवकरच येथे होणार आहे. तुम्ही येईपर्यंत घर रिकामे ठेवतो. तुम्ही येथेच राहण्यास यावे. हे सर्व श्रींमुळेच झाले. पुण्यातील शेवटची गुरुपौर्णिमा तारीख 4/7/36 रोजी आनंदात झाली. पुण्यातील व मुंबईकडील पुष्कळ मंडळी आली होती. रात्री पटवर्धन एजीज ऑफिस यांचे उत्तम कीर्तन झाले. तारीख 12/8/36 रोजी रात्री अण्णासाहेब मनोहर यांचे नाकातून सारखे रक्त वाहत होते. रक्ताचे गोळे पडत सर्व मंडळी घाबरून गेली. श्री महाराजांनी सर्वांना धीर दिला. डॉक्टर भडकमकर आले. त्यांनी तपासले व म्हणाले, रक्त पडले ते एका अर्थी बरे झाले. त्यांचे ब्लड प्रेशर कमी होईल. सर्वांना धीर दिला. तूर्त धोका नाही. मी मुंबईस गेलो तरी तुम्ही मधून येत जावे असे सांगितले व त्यांचे समाधान केले. तारीख 15 रोजी ऑफिसातून सुटलो. ऑफिसचे मंडळीस दुसरे दिवशी चहा पाण्यास बोलवले. गेली 3 वर्ष ऑफिसात चांगली पार पडली. बरेच ठिकाणी श्रींच्या बरोबर जेवणास गेलो होतो. मुंबईहून महादेवराव पटवर्धन श्रींचा मोठा केलेला फोटो घेऊन आले. तो तीर्थरूप भाऊसाहेबांनी रानडे यांना दिला. सर्वांचा निरोप घेऊन श्रींसह मी व पटवर्धन तारीख 20/8/36 रोजी दुपारी 1:25 गाडीने निघून मुंबईला आलो. दादरहून मालाडला गेलो. केशवराव गद्रे यांच्याकडे प्रथम उतरलो. दुसरे दिवशी तारीख 21/8/36 MS डिपार्टमेंट भायखळा येथे कामावर रुजू झालो. वाट दाखवण्याकरता माझे बरोबर दत्तोपंत काशीकर आले होते. बॉम्बे सेंट्रलला उतरून गेलो. श्रींच्या कृपेमुळे माझी बदली पुन्हा मुंबईत झाली आणि तेव्हापासून आता 1962पर्यंत येथेच आहो. पुढील राहणे श्रींच्या कृपेवरच आहे. मुंबईत काल आनंदात चालला, पण राहण्याच्या जागेची सोय कोठेच होईना. मालाडातच राहण्याचे नक्की होते. पुष्कळ जागा लहान मोठ्या पाहिल्या पण जुळले नाही. श्री दामोदर शेठजी एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी एक लहानशी बंगली माटुंग्याजवळ पाहिली होती. तेथे श्री महाराजांनी राहावयास यावे, म्हणजे मुंबईच्या लोकांना जाण्या येण्यास बरे पडेल असे म्हणाले. पण मालाडातच जागा पाहण्याचे ठरले. गोवर्धन शेठजींच्या बंगल्यात लहानशी पण स्वतंत्र जागा मिळाली. मुंबईत आल्यावर महिन्यातून एकदा तरी पुण्यात जाऊन येत होतो. तीर्थरूप भाऊसाहेब वगैरे मंडळी तारीख 7/9/36 रोजी मालाडला आली व नवीन घरात 2 दिवसांनी स्वयंपाक केला. नंतर लवकरच आमचे शेजारी हरिभाऊ फाटक, रामदास व खंडेकर राहण्यास आले. आम्हास ती जागा लहानच होती. जागा मालाडात पाहत होतो. रविवारची पोथी व नित्याचा कार्यक्रम चालू होता. एक दिवस दामोदर शेठजी आले. त्यांचा मोठा बंगला पाहून या पसंत पडल्यास तेथे श्री महाराजांना बिराडे होती म्हणून जाण्यास मन होईना. शेठजींनी फारच आग्रह केला. तेथे राहत असलेली मंडळी व्यापारी व श्रीमंत होती.
त्यांना विनंती करून जागा रिकामी करून देण्यास सांगितले. त्या बिऱ्हाडापैकी एकाची बायको आजारी असल्यामुळे आमचे तेथे जाणे 1 महिना लांबले. मध्यंतरी डिसेंबरमध्ये श्री गोंदवल्यास उत्सवाकरता सर्वजण गेलो. ह्या वर्षी त्या बाजूला प्लेग तुरळक होता, म्हणून गोंदवल्यास लोक उतरू देत नसत. काही मंडळी दहिवडीस उतरून सकाळपासून रात्रीपर्यंत येऊन परत जात. आम्हास अडथळा झाला नाही. 2 दिवस राहून आम्ही सर्व परत आलो. परत फिरताना नरवणे इंजिनियर यांच्या मोटारीतून पुण्यापर्यंत जाण्याचे ठरले. जेवणे झाली, जाण्यास निघालो तेव्हा नरवणे याश्री म्हणाले, आत्ताच जेवणे झाली आहेत. गाडी हाकताना झोप येण्याचा संभव असतो. त्यावर ते म्हणाले, मीच गाडी हाकणार आहे. तेव्हा श्री म्हणाले, मालक व नोकर कोणीही असले तरी झोप येऊ न देणे कोणाचे हाती नाही. काळजीने घेऊन जातो म्हणाले. आम्ही निघालो. गोंदवल्यापासून 10 मैलावर महिमानगडावर आलो. थंड वारा सुटला होता. नरवणे गाडी चालवीत होते. त्यास मध्येच डुलकी आली व गाडी रस्ता सोडून गेली. पुढे चाकास दगड लागला व धक्का बसल्यामुळे ते जागे झाले. त्यांनी गाडी थांबवली. पुढे मोठा खड्डाच होता. श्रींनी सांगितले होते त्याची आठवण झाली व सुरक्षितपणे पुण्यास येऊन पोचलो. दुसऱ्या दिवशी मालाडला आलो. त्यावेळी शेटजींचे घर रिकामे झाले होते व आम्ही सर्व श्रींसह नवीन जागेत माधव शेटजींचे कृष्णबाग बंगल्यात तारीख 6/1/1937 रोजी राहण्यास आलो. हे सर्व लिहिण्याचे कारण असल्या व्यावहारिक गोष्टीतसुद्धा श्री महाराजांची कृपा होती. श्रींच्या शिवाय आम्हास ही जागा मिळणे शक्य नव्हते. त्यांनी सर्व सोयी आम्ही म्हणू तशा करून दिल्या. इतकेच नव्हे तर भाडेसुद्धा शेटजींनी रामदास यास विचारून ठरवले. ह्याच सुमारास रामदास यांची बायको क्षयाने आजारी पडली. त्यांस कारला येथे ठेवण्यात आले. श्री महाराजांच्याबरोबर मी, डॉक्टर पाथरकर वगैरे गेलो. त्या फारच थकल्या होत्या. श्रींनी त्यांना फार धीर दिला. श्रींनी श्री रामदास यास त्यांची सेवा देवी समजून करावी म्हणून सांगितले. त्या दोघांचे प्रथम फारसे पटत नव्हते, पण जेव्हा श्रींनी रामदास यास व त्यांच्या कुटुंबास समजावून सांगितले तेव्हा त्या बाईस उपरती झाली व त्या प्रत्यक्ष म्हणाल्या, या दुखण्यातून उठले तर शेवटपर्यंत तुमच्या आज्ञेने वागेन. पण तसा योग नव्हता. पण श्री महाराजांच्या कृपेने दोघेही शेवटपर्यंत आनंदात होते. पुढे काही दिवसांनी त्या घरी आल्या. आम्ही नवीन घरात आल्यावर हरिभाऊ फाटक व रामदास माडीवर राहण्यास आले होते. रामदास यांचे बायकोचे दुखणे वाढत गेले. डॉक्टर पाथरकरांनी सर्व बाजूनी देहाची मेहनत, पैसा पुष्कळ खटपट केली. शेवटचा दिवस आला. बराच वेळ बेशुद्धी होती. जाग आल्यावर त्या रडू लागल्या. त्यांना विचारता त्या म्हणाल्या, मी श्री महाराजांच्या सानिध्यात आनंदात होते. दुखणे विसरत होते. श्री महाराजांचे व श्री पांडुरंगबुवांचे दर्शन झाले. शेवटी राम नाम घेत त्यांनी प्राण सोडला. माझी बदली मुख्य ऑफिसात कुलाब्याला झाली. तेथील सुप्रिटेंडंट कडक म्हणून प्रसिद्ध होता. पुष्कळ उशीरपर्यंत ऑफिसमध्ये बसून काम करून घेत असे. सर्व लोक कंटाळलेले होते. त्यानेच माझी बदली आपलेकडे केली. पण योग असा की 20/2/37 रोजी मी त्या ऑफिसात रुजू झालो. त्यावेळी ते गृहस्थ फिरतीवर बडोद्याकडे गेले होते. ते 27 मार्चला परत आले. त्यावेळी त्यांची बदली पुण्यास झालेली होती. त्याप्रमाणे ते 10/4/37ला पुण्यास गेले. कुलाबा म्हणजे मुंबईचे एक टोक. तेथून मालाडला यायचे म्हणजे फारच उशीर व्हायचा. कधी कधी तेथून रात्री चर्चगेटपर्यंत यावे लागे. पण हा त्रास मला फार दिवस भोगावा लागला नाही. नवीन जागेत आल्यावर पहिला उत्सव आला तो श्री रामनवमीचा. नवीन पंचांगाप्रमाणे 20 मार्चला होती. श्री रामनवमीस बरीच मंडळी आली होती. अण्णासाहेब घाणेकर व पुण्याहून अण्णासाहेब मनोहर आले होते. सकाळपासून नामस्मरण सुरू होते. श्रीराम जन्म झाला. मला सुट्टी नसल्यामुळे लगेच ऑफिसला जावे लागले. दुसऱ्या दिवशी पारणे झाले. अण्णासाहेब मनोहर पालघरला त्यांची मुलगी सौ वेणुताई दांडेकर हिच्याकडे गेले होते. तेथे राहण्यास त्यांना फार आग्रह झाला, पण ते काही केल्या ऐकेनात. मग त्यांनी आपली मोटार देऊन त्यांना पाठवले. वाटेत डोंबिवली येथे त्यांची दुसरी मुलगी सौ कृष्णाबाई साठे होती. तिला भेटले. त्यांनीही आग्रह केला, पण जाण्याची अत्यंत नड आहे असे सांगून तेथून निघाले. ते तारीख 25/3 रोजी गुरुवारी
12 वाजता पुण्यास पोचले. वास्तविक इतकी घाई करण्याचे कारण बाहेरून दिसेना, पण पुढे होणाऱ्या गोष्टी अशा घडायच्या त्याला अनुसरून पूर्वी घडत असते. त्याच दिवशी सायंकाळी 5:30चे गाडीने मी व दत्तोपंत काशीकर पुण्यास आलो. नक्की कशास गेलो हे समजत नाही, पण त्या दिवशी अण्णासाहेब पालघरहून आलेच नसतील अशी आमची खात्री होती. तरी घरातील मंडळीस भेटून जावे म्हणून त्यांच्या घरी गेलो. तेव्हा ते आलेलेच होते. श्रींचे दर्शन घेतले. अण्णासाहेब श्रींना म्हणाले की उद्या सकाळी श्री हनुमान जयंती करून मुंबईस परत जावे. श्रींनी कबूल केले. रात्री तेथेच निजलो. पहाटे उठून आंघोळी वगैरे उरकून श्री हनुमान जयंती झाली. तो दिवस तेथे राहून अण्णासाहेब वगैरे सर्वांचा निरोप घेऊन रात्रीचे गाडीने मुंबईस परत आलो. त्यावेळी अण्णासाहेबांची प्रकृती बरी होती, काळजी करण्यासारखी नव्हती. पण गुरुवार तारीख 1/4/37 रोजी रात्री मंडळी भजनाला आली होती. भजन झाल्यावर सर्वांना पोचवण्याकरता खाली जाऊन अण्णासाहेब दार लावून आले आणि 3रे मजल्याचे व्हरांड्यात बसले होते. इतक्यात छातीत कळ आली व ते बसले होते ते पडले. आवाज झाला म्हणून मंडळी उठली. डॉक्टरांना बोलावून घेतले, पण त्याचे अगोदरच त्यांनी देह सोडला होता. फारच दुःखाची गोष्ट झाली. त्यांच्या घरातील परिस्थिती बिकटच होती. 4 मुलांपैकी एकही नोकरीवर नव्हता. सर्वच शिकत होते. त्यांचे नोकरीचे शेवटी त्यांना फंड मिळाला नाहीच, पण श्रींच्या कृपेने सर्व मंडळी धीराने राहिली. आज अण्णासाहेब गेल्याचे ऐकून धक्काच बसला. ते अत्यंत निष्ठावान, शुद्ध आचरणाचे व फारच प्रेमळ होते. श्रींनी पुन्हा येण्यास कारणे काय झाली हे सांगता येणारच नाही, पण त्यापैकी अण्णासाहेब हे एक कारण असावे असे वाटते. ते घाईने पालघरहून पुण्यास आल्यामुळे श्रींचे त्यांस पुन्हा दर्शन होऊन त्याच आठवड्यात देहावसान झाले. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.